नमस्कार यूट्यूब फॅमिली। उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क। चला तर काय आहे हा ऐतिहासिक निर्णय ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये कायदेशीर वाटा मिळवण्याचा अधिकार आहे। या निर्णयामुळे अशा मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे। काय आहे प्रकरण तर एका मुलीने तिच्या सावत्र आई विरुद्ध उदगीर येथील दिवाणी न्यायालयात वडिलांच्या मालमत्तेतील आपल्या हिश्श्यासाठी दावा दाखल केला होता। उदगीर न्यायालयाने त्या मुलीच्या बाजूने निकाल दिला आणि तिला वडिलांच्या मालमत्तेत वाटा देण्याचे निर्देश दिले। यानंतर जिल्हा न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला। पुढील कारवाई म्हणून सावत्र आईने उच्च न्यायालयात दुसरे अपील दाखल केले। तिने असा युक्तिवाद केला की ती मुलगी तिच्या वडिलांच्या दुसऱ्या म्हणजेच अवैध विवाह संबंधातून झालेली असल्यामुळे तिला मालमत्तेत वाटा मागण्याचा अधिकार नाही। उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय यावर असा आहे की न्यायमूर्ती एस.पी. ब्रह्मे यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या रेवणसिद्धप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन या गाजलेल्या प्रकरणाचा संदर्भ दिला। त्याचबरोबर हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 16 उपकलम 1 नुसार अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही कायद्याने वैधानिक वैधता म्हणजे लीगल व्हॅलिडिटी दिली आहे असे स्पष्ट केले। या आधारे उच्च न्यायालयाने सावत्र आईचे अपील फेटाळून लावले आणि तालुका न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला। या निर्णयामुळे त्या मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत कायदेशीर हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। या प्रकरणात मुलीच्या बाजूने ऍड अजिंक्य रेड्डी यांनी बाजू मांडली तर त्यांना ऍड विष्णू कंदे यांनी सहकार्य केले। या निकालामुळे अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलांच्या हक्कांना कायदेशीर मान्यता मिळाली असून अशा अनेक प्रकरणांसाठी हा निकाल एक महत्त्वाचा दाखला ठरू शकतो।